आज होती चतुर्थी. चतुर्थीचा म्हटलं आज गोडाचा नैवेद्यच बनवावा म्हणून मग वाटीभर शिराच बनवून घेतला. शिऱ्यामध्ये तूप घातलं, चांगला खरपूस रंगावर भाजून घेतला. त्यानंतर थोडीशी अंदाजे साखर घातली आणि छान असा तयार झाला माझा शिरा. त्यानंतर मग मी लगेच डुबुकवड्याची तयारी केली. डुबुकवडा बनवला, मसाला खरपूस रंगावर भाजून घेतला, तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. ते भातही झाला. लगेच मी पोळ्याची तयारी लागले. आमटी उकळेपर्यंत म्हटलं चपात्या करून घ्याव्या. त्यानंतर मग म्हटलं आमटी उकळली आहे, तर इथे आता मग मी बापांना मोदक आवडते म्हणून तांदळाचं पीठ नव्हतं. लगेच मोदक बनवले कणकेचे आणि त्यानंतर डुबुकवडा सोडला आणि लाईट गेली. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज होती चतुर्थी. चतुर्थीचा म्हटलं आज गोडाचा नैवेद्यच बनवावा म्हणून मग वाटीभर शिराच बनवून घेतला. शिऱ्यामध्ये तूप घातलं, चांगला खरपूस रंगावर भाजून घेतला. त्यानंतर थोडीशी अंदाजे साखर घातली आणि छान असा तयार झाला माझा शिरा. त्यानंतर मग मी लगेच डुबुकवड्याची तयारी केली. डुबुकवडा बनवला, मसाला खरपूस रंगावर भाजून घेतला, तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. ते भातही झाला. लगेच मी पोळ्याची तयारी लागले. आमटी उकळेपर्यंत म्हटलं चपात्या करून घ्याव्या. त्यानंतर मग म्हटलं आमटी उकळली आहे, तर इथे आता मग मी बापांना मोदक आवडते म्हणून तांदळाचं पीठ नव्हतं. लगेच मोदक बनवले कणकेचे आणि त्यानंतर डुबुकवडा सोडला आणि लाईट गेली. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.